एकच भाकर टाकत जाऊ, अर्धे अर्धे नवरा बायको काय लिहू बहिणीवर. पण भाकर बी टाकत जाऊ तुम्ही, रोज संध्याकाळ खिचडीला दामा धरली. बाया काय करते संध्याकाळ वय ना का, नवरा असा कॉटवर कुठे बसेल राही ना का, माय हो आज का नाही डोकं बी असं गणगण कराय ना, हात पाय बी बटा दुखी राह ना, वातावरण बी थंड असे, खिचडी टाक देऊ का. हाय खिचडीन परस आधी चांगला पुरेल तर तुम्ही घ्यात बहिणीवर. पहिला म्हातारा दुपारने बरे जर भूक लागे भाजी सरी जाय ना, ते पहिल्या बायात ना गुईना काला तेल टाकीन बनाई देत, गुईना काला गुई तेल ना काला पहिल्या बाया. हा ते पायटामा उठाडीसनी पोरेसले ना, कच्ची उडीनी दाय खावाड्यात, यादींना मेथीना लाडू, हो पुरा कडू जर राहत पहिला लाडू. हा ते गोड राहतच बा, आणि तुमले भारी वाटत ते गोड, पण काहीच कामना नाही शेते. पहिला लाडू गैरा कडू राहत. पहिले असा म्हातारा दांडगाला राहत खायत म्हणशीन, बैली एकच गुद्दामा बसाडली आहे. आता एक 23 वर्ष ना पोरे हात मुडेल गयामा पाटा बांधी बांधी फिरांता. त्याला म्हणतं कार भाऊ काय काय म्हणे, बाबा बकरीन गोमाल दिन तिने आणणार गंदा, बकरीन गोमाल दिन हात मुडी या तुला बाणट सुरूत ना हा खावालेच चांगलं नाही काय करते नो बेकार कामशी यायला चांगलं खावाडा जाऊ. आई यांना बंद कर द्या, खिचडी टाक देऊ का, आई बंद कर द्या तुम्ही, यातले भाजी भाकर खावाडा जा. भाजी भाकर सांग राहिनो नाही ते बाकी नाशी नुसता पावना नाही करता, एक एक पोरे सोडे येलेत. एखाद्याशी रोज गहू आम्ही फराड करा घर ना, एक मोठा पोऱ्या गरगरात पिरे आमना आजूबाजूला. म्हणतं का हो दादा पोऱ्या हो म्हणतं, म्हणे तो नाही दरच एखाद्याशी. म्हणतं का नाही म्हणे तो माडकरी नाही म्हणतं, आहो बट घर माडकरी नाव म्हणे याला पावना नाही करता सोडेले म्हणे. अय रे पावना नाही करता सोडेले. त्या पोऱ्याला म्हणतं कार भाऊ बट घर बार माडकरी तुम्ही माळा घालले, माळा घाला ना काय म्हणे महाराज माळा मी बी घालली, पण मला सांगायला लोकेच मग फिरणं पडस कार आम्ही नीचेत का रे, हो सांगायला लोकेच मग फिरणारा कितला वायबार धंदाशे अहो. कारण पतिव्रतेची ताकद भगवंतापेक्षा मोठी आहे, पतिव्रतेची ताकद भगवंतापेक्षा मोठी आहे. ते जर सांगायला गेलो तर आपले 10 मिनिटं जाणार आहेत. हा कदाचित तुम्हाला माहिती असेल पतिव्रतेची ताकद, शांडल्याची कथा माहिती असेल तुम्हाला, माहिती आहे ना. नाही सांग देऊ का मग, सांगू का राव देऊ, सांगी देऊ त्यांना अलग लागतच बहिणीवर. 2 बहिणी होत्या, पतिव्रतेची ताकद सांगायलो बरं. 2 बहिणी होत्या, एकीने लग्नच नव्हतं केलेलं, साध्वी होती, आणि एक होती पतिव्रता, लग्न केलेलं पर पतीशी एकनिष्ठ. दोघी अरण्यात राहत होत्या, दोघींची कुटिया जवळ जवळ, पर साध्वीची कुटिया जडत होती, पतिव्रतेची कुटिया तिच्या जवळ होती, पण तिला अग्नी थोडाही स्पर्श करत नव्हता. या साध्वीनं बहिणीकडे बघितलं, मोठ्या बहिणीकडे, कागद आई कुटियाला लागून कुटिया, माझी कुटिया जडते तुझ्या कुटियाला अग्निदेवता स्पर्श सुद्धा करत नाही, कसं काय होऊ शकतं असं. बाई मी पतिव्रता, आणि पतिव्रतेची ताकद साध्वीपेक्षा मोठी असते. म्हणे ताई जर आपण दोघं झोपडी जवळ असल्यावर माझी झोपडी जडते या आणि तुझी जडत नाही, ही जर तुझी भक्ती असेल तर का ना मी पतिव्रता झाली पाहिजे. म्हणले मी पतिव्रता होते, पण ताई तू माझ्यापेक्षा मोठी आहे. पतिव्रता होण्यासाठी काय करावं लागेल, श्रावण सोमवारचे उपवास कर, उपवास कर. शेवटचा सोमवार असेल ना, त्या सोमवारी मंदिरात पहाटे उठून जा, भगवंताचं दर्शन घे, आणि उतरताना जो पहिला भेटेल त्याच्या गळ्यात माळ घाल. सोमवारचं व्रत केलं, शेवटचा सोमवार 3:30-4 वाजेला उठली, आंघोळ केली. आंघोळ केल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरावर जात होती, मंदिरावर पायऱ्यावरती चढली, पायरी चढल्याच्या नंतर घंटानाद केला आणि भगवंताला जागवलं. भगवंत जागतीलच, पण मंदिराच्या परिसरात ते भिकारी झोपलेले असतात. त्यांच्यातला एक भिकारी उठला, बघतो तर काय, अरे एवढ्या रात्री जर एवढ्या पहाटे जर कोणी आले असेल तर खूप मोठा भक्त असेल आणि आपल्याला काही मोठं दान करून जाईल, या आशेनं तो भिकारी उठला आणि पायरीवर थांबलेला आहे. बाईनं महादेवाची सेवा केली, पायरी उतरून येते, दारातच मतलब पायरीवरच भिकारी उभा होता. बाईला वाटलं भिकारिया, पण माझ्या बहिणीनं सांगितलं जो पहिला भेटेल मंदिरमधनं उतरताना त्याच्या गळ्यात माळ घालायची, त्याला पती मानायचं. जो दारात उभा होता, पायरीला उभा होता मंदिराच्या, तो महारोगी होता, भीक मागू मागू पोट भरत होता, आणि त्या महारोग्याच्या गळ्यात माळ घातली. तो महारोगी म्हणे बाई माझ्या गळ्यात काहून माळ घालतीया, मी महारोगी आहे, मी कधी मरण काय सांगता येत नाही, लोक मला जवळ घेत नाही, मी भीक मागून पोट भरतोय, तू माझ्याशी लग्न करते, वेळी झाली का काय. त्या साध्वीनं सांगितलं मी आतापर्यंत साध्वीचं जीवन जगली, पण मला आता पतिव्रता व्हायचंय, आणि पतिव्रता होण्यासाठी काय करावं माझ्या बहिणीनं सांगितलं, त्या नियमाचं पालन करते, मंदिरातून उतरताना पहिली व्यक्ती तुम्ही भेटलात म्हणून तुमच्या गळ्यात माळ घालत्या आणि तुम्हाला पती मानते. भिकाऱ्यालाही वाटलं की दिवसभर भीक मागण्यापेक्षा आता पत्नी झाली म्हणले आपल्याला कोणीतरी खाऊ घालणार आहे. भिकारीही गेला तिच्यासोबत. बरेच दिवस झाले, पण माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. भिकारी ना तो शेवटी, हो त्याला बसू बसू कंटाळा आला. बायकोला म्हणतो का ग रोज मला फिरायची सवय आहे, आणि आज तरी तर बसलेला आहे, म्हणले माझ्या चित्त काय लागत नाही, कुठेतरी फिरायला ने ना. भिकारीच ना तो शेवटी. हा महाराज
माणूस ज्या संस्कारात वाढतो ना ते लवकर चेंज होत नाही. मूळ स्वभाव माणसाचा जात नाही लवकर. एक विनोद म्हणून सांगतो पण तुम्हाला काम येईल ते. मूळ स्वभाव माणसाचा जात नाही. एक भिकाऱ्याची पोरगी असं भीक मागत होती. भीक मागत असताना कलेक्टर साहेबांची गाडी जात होती. कलेक्टर साहेबांचं लक्ष गेलं. ती भीक मागणाऱ्या पोरीकडे बघितलं. मागे पिये बसलेला. पियेला म्हणला, अरे दादा बघ ना पोरगी किती सुंदर आहे. म्हणे हो ना साहेब सुंदर आहे ना. म्हणे काही का ना मला या पोरी बरोबर लग्न करायचंय. कोण म्हणे? कलेक्टर. भिकारीन पोर बरोबर लग्न करायला सांगे कलेक्टर साहेब. तो पिये त्यांना स्वतःला चिमटेळा पुढे. मी सुदीवर्षी का नाही भाऊ कथा कथा कसा भेम काय राय ना बास. कलेक्टर माणूसनी भिकारीन पोर बरोबर लगीन करा ना म्हण राय ना. मग पण राजा बोलेन दल आले. साहेब सांग ना मनीषने ऐकणं पडीन. जा त्या पोरीचा पाठलाग कर आणि तिच्या मायबापांना भेट आणि सांग कलेक्टर साहेब तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचं म्हणतोय. ती पोरगी भीक मागत मागत गेली झोपडपट्टीमध्ये. हा भाऊ पण गेला झोपडपट्टीमध्ये. बरोबर तिच्या घरात झोपडीत शिरली. झोपडीत गेल्याच्या नंतर हा भाऊ पण गेला. गेल्याच्या नंतर तिच्या बापाला सांगितलं म्हणजे तुमच्या पोरीला आमच्या कलेक्टर साहेबांनी पसंत केले. आमचे कलेक्टर साहेब तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचं म्हणतात. म्हणे हो म्हणा बापरे. कलेक्टर साहेब लगीन करा म्हणून न जाणू पोरले का पसाडायनात म्हणे. या पोरणी माय हुशार होती. काय काय बापचं गेलं राहत. वा वा या काय काय बाप उल गेलं राहतात. बाया हुशार राहते. येळापणा करू नका. हा म्हणद्या म्हणे जवाई जर कलेक्टर आहे ना जाडा जुडाल कामली कोटी बी लायली आपली. हा म्हणद्या म्हणे. दोन्ही सल्ला करली ना. हा मंदीनं हा मंदीनं लग्न बी वही गे. आता चर्चा महाराष्ट्रभर चर्चा आहे. क्या बात आहे. वा 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 वा. आणि माऊली येत आहे ना. वा याले म्हणू प्रेम. हा बटन दाबतात बसकन पाणी सुटायला पाहिजे. अशी गुचकात समजले वाटे काहीतरी गाण आट केले. एकदम नुसता आजारी होता दवाखाना सुद्धा पैऊन ते कीर्तन ऐकायला. आमचे दिनेश दादा साहेब आमची किरण माऊली आमचे दादाश्री आहेत. धन्यवाद सर्वांचे. तुम्ही कीर्तनाला आलात एवढ्या लांबून थंडीमध्ये. हां सांगणार मी त्यांच्याबद्दल. काल त्यांच्या गावाला परवाच्या दिवशी त्यांच्या गावालाच होतो बरं मी. मिलिंद बाबा एवढं प्रेम ना बाबा एवढं प्रेम. युट्यूबवर रुकमाई चालू आहे की तरी डीजे लाईशने लय घेत त्या मला. हां डीजे लाईशने लय जायला बी हाऊस पिटणे दुसरा दिनले अख्खा गावामा माल दरी दरी नाचाळ त्याशने खांद्यावर दरी दरी. हां पुऱ्या हाऊस पेट दिनी म्हणे. म्हणजे लगीनमा जो आनंद लिहायला पाहिजे त्यापेक्षा 4 पटना आनंद देते ना त्याने मला. हा महाराज माणसानं जर मैत्री करायची ना तर मनापासून करायची. हा सचिन बाबांना तर माझा स्वभाव चांगला माहिती. मिलिंद बाबांना पप्पू महाराजांना माहिती. मैत्री करायची तर मनापासून करायची. नाही तर मग पहिलेच सांगा तुमल्या आवाज माया तीन पुणे माहिती नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही. हा म्हणे एक विनंती राहत बरं का सचिन बाबा. एक विनंती रास म्हणे मला जर कधी कोणी तारीख नाही दिली ते वांदा आणि फक्त देणार असले तरी नका किळा पाडत जावं. तुम्हाला तारकाशनी मला गरज नाही पण ज्या दिला ना त्याच जोडी नका किळा पाडत जा. कारण तुम्ही जास्त मत चावत ना त्याच 50च मत चावत ना 49. मी पण एक प्रेमाचा उपवासी माणूस आहे दादा. व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो मी. आमची चर्चा होते व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो मिलिंद बाबा एखाद्या कीर्तनकारांना आपले सांगू कोणी तारीख कॅन्सल करा सांग कोण बरं वाईट चावाय नो असा बी सापडू ना. बरं वाईट चावायताना एक चावाय मग 1 लाख रुपये दंड भरसू मी. 1 लाख रुपये दंड भरसू. काय गरज आहे दुसरा नाही इतकत बसाने. बरोबर आहे की नाही. आपला लोसा ना वापा मा इथला राय जातात थोडं थोडं दुसरा ना कथा खुरपत बटाना आपलंच सरत नाही. हा मग पाणी सोडेलवर राय जाता आपला. हा दुसरा ना सांग तू ना तुटी घे तू ना दक राय. विठ्ठल 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 माऊली बाबावर म्हणा लक्ष नाही ते आरगॉन वाजराय ना तरी बी असं रास कोय घरना सुटी जातस. काय सांगत होतो मी. पतिव्रता. कलेक्टर साहेबांनी पोरगी पसंत केली. तुमच्या पोरी बरोबर लग्न करायला तयार आहेत. म्हणजे लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर महाराष्ट्रभर पेपरबाजी झाली की कलेक्टर साहेबांनी भिकाऱ्याच्या पोरी बरोबर लग्न केलं. भीक मागणाऱ्या पोरी बरोबर लग्न केलं. मुंबई सारख्या नाशिक सारख्या सिटीमध्ये सगळ्या साहेब लोकांनी ठरवलं कलेक्टर साहेबांनी एका भिकारी पोरी बरोबर लग्न केलं म्हणजे चांगला संदेश समाजाला जातोय. म्हणून आपण काय करायचं साहेबांना जेवणाला बोलवायचं. मोठं फंक्शन ठेवलं जेवणाचं पार्टी ठेवली. कलेक्टर साहेब बायकोला घेऊन गेले. ती पहिले कोण होती भिकारीन. भिकारांनी पोर बरोबर आहे ना. भिकारीनी पोरगी. आता लगीन करानंतर कोण होई गे कलेक्टरनी बायको. नेमकं कलेक्टरनं जेवण होई गे बाईशनी पंगत मा कलेक्टर साहेबनी बायकोला बसाड दिना. पकवानाचं ताट समोरा. आता भिकारीनी चांगलं खावायला भेटे नाही कवाय खाऊन काय खावा असा जीव करे ती ना. ती ताट मा टाकाल काही बाजूने 2 बाईशने हात धरली ना म्हणे ताई
आमच्या इथं नियम आहे म्हणे, काय नाव लेवाशिवाय आम्ही खाऊ देत नाही म्हणे. ओ माय पहिली धाव चांगलं दकार ना खाऊ दे. हो म्हणे माय म्हणे तुम्ही खा म्हणे ताई, पण नाव लिहिणं पडेल म्हणे. हा ते नाव जर लिहिणं नाही तासभर, नाव लिहिणं नाही तासभर, भुके भुके बस नसे. मग भिकारीनी नाव लिहिणं. चांदीना ताट ताट मावता सोनाना गल्लास, गल्लास मावती दूधनी साय. चांदीना ताट ताट मावता सोनाना गल्लास, गल्लास मावती दूधनी साय. मना कलेक्टरले भूक लागणी भाकर दे ना माय. कोण झाली ती? कलेक्टरची बायको झाली, पण मूळ स्वभाव गेला का? होती दासी, होती दासी, होती दासी, पटलानी गेले तिसी, पटलानी गेले तिसी, पटलानी गेले तिसी, पटलानी गेले तिसी. हिंदने नाही ना मूळ स्वभाव जाईना, हिंदने नाही ना मूळ स्वभाव जाईना, हिंदने नाही ना मूळ स्वभाव जाईना, हिंदने नाही ना मूळ स्वभाव जाईना. क्या बात है मिलिंद बाबा. मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव जात नाही माणसाचा. हा भिकारी होता, पण साध्वीनं लग्न केलं, तिला पतिव्रता व्हायचंय म्हणून. याला एक दिवशी वाटलं की इथं बसू बसू कंटाळा आला. म्हणले का ग, इथं बसून बसून कंटाळा आला, मला पूर्ण गाव मागून खायची सवय. म्हणले मला गावात फिरायला जायचंय. धनी काळजी करू नका, मी पतिव्रता आहे, तुम्हाला नाराज करणार नाही, तुमच्या मनासारखं वागेल. मस्त पाटी तयार केली, पाटीमध्ये नवऱ्याला बसवलं आणि फिरायला घेऊन गेली महारोग्याला. महारोग्याला पूर्ण गाव फिरवलं. फिरून आल्याच्या नंतर गावातून बाहेर निघत होती, तोपर्यंत त्यानं आवाज दिला, ए सगळं गाव फिरवलं, ती समोरची एकच गली राहून गेली, मला ने ना म्हणले तिकडनं. आता त्या गलीमध्ये शिरल्याच्या नंतर एक वेश्या व्यवसाय करणारी बाई बसलेली होती, ओट्यावर केस मोकळी होती. आणि यानं त्या बाईला नजर भरून बघितलं आणि घरी गेल्याच्या नंतर एकदम नर्वस आणि नाराज बसलेला होता. बाई म्हणते, का हो स्वामी, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पाठीवर तुम्हाला बसवलं, डोक्यावर पूर्ण गाव फिरवलं, तरी तुम्ही नाराज आहात, काही चुकलं का माझं? सांगा ना, मी कुठं कमी पडली का तुमच्या सेवेत? यानं सांगितलं, खरं सांगू का, सांगायची लाज आहे, नाही सांगायचं तर दुसरी लाज आहे, पण माझी इच्छा अशी होती, एक बाई ती डोकं मोकळं करून बसली होती, केस मोकळं करून ना, मला तिच्याकडे एकदा जायची इच्छा आहे. हा कोण होता? भिकारी होता. की पतिव्रता म्हणते, आता मला पतिव्रता व्हायचंय, पतिव्रता व्हायचंय म्हणून हा म्हणेल तसं करायचं. आणि पतिव्रता जर व्हायचं असेल तर नवरा म्हणेल तसं करायचं. प्रमाणांची कमी नाही महाराज. किती वाजले बरं मिलिंद बाबा? हा 10:30 घ्या. माल सुमारा काय ना कुठे भेटीन ते सांग्या तो. हो द्या खर्च पण टाकेली सुद्धा लाख 1.5 लाख नका भेटे ना. बजेट नावनी वस्तू नाही तेवढी भेटी ना बापूसाहेब. बजेट तर घ्यात बजेट. 10:30 वाजे का अजून अभंगामा जायला नाही, मी अजून फिरीला वन येताने काय हरकत नाही. जा थोडा 15 मिनिटं वाढणार, ते काय वांधा नाही ना. हा चाल द्या, वसूल करा. लेवाल कसं आहे करत नाही, सांगा सांग. काही हरकत नाही, तुम्ही बसायला तयार असाल तर मी सांगायला अजिबात कंटाळा करत नाही. हो, आणि असं मंडळी राहिले ना, बापरे आपलं बोलतं चित लागत, कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे, सरा करत राहत नाही. बट वावर फिरेन मुठभर शेंगा शिलगायते का बसाय घे बा असं वाटत. तुम्ही भारी लोकेश येतो असं लोके राहणार का मला विचित लागत. बाकी नसले मी दिकाल नको बा असं. ते गाड्या बिड्या आड्या होती ना, तथा बसले बिचारा, तथा वीतला लोकेश येतो आको कठीण काम आहे लोकेश ना. भयान परिवर्तन आहे बरं सचिन बाबा. काल दिन बी तसंच होतं, परून दिन बी तसंच होतं. बोल नका बहिणी, बोल नका बहिणी. होऊन कीर्तन मासा तोंडे तोंडी यावून सवय पड जाय, सासू जरपडी हो माय आठी ना चुप राहून सवय पाल्या. यानं सांगितलं माझी इच्छा गाव फिरायची, झालं, पण ते बाईकडे मला नाही म्हणले. बाई विचार करते बघे पतिव्रता व्हायचं, याला नाराज करायचं नाही. नाराज तर झाली स्वतः, पण याची इच्छा पूर्ण करायची. पण ती पतिव्रता, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला असं सांगूच शकत नाही की माझा पती तुझ्याकडे येतोय तुला भेटायला म्हणून, सांगूच शकत नाही. मग काय करावं लागेल? बाईची हिंमत होत नाही म्हणून बाई रोज पहाटे उठायची, सडा रांगोळी करायची त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या दारात सडा रांगोळी करायची. ती वेश्या व्यवसाय करणारी बाई विचार करते, बाई ग मी वेश्या व्यवसाय करते, माझ्या दारात सडा रांगोळी करणारी कोण असेल? एके दिवशी पहाटे उठली ही पतिव्रता, सडा रांगोळी करून जात होती, तोपर्यंत हात धरला. म्हणले बाई तू कोण आहे? म्हणले तू तर पतिव्रता आहे ना ग. म्हणे हो. मग मी वेश्या व्यवसाय करणारी, तरी माझ्या दारात तू सेवा चाकरी करते या? बाईनं सांगितलं बाई सांगावं काय, माझी हिंमत होत नाहीये, पण आता तू धरलाय हात तर मला सांगावं लागेल तुझी सेवा का करते. म्हणले का? माझ्या नवऱ्याची इच्छा फक्त तुझ्याकडे यायची. ती वेश्या म्हणते माझा व्यवसाय तुझ्या पतीला ये म्हणले घेऊन, पण पौर्णिमेच्या रात्री घेऊन येशील. आता ही अरण्यामध्ये कुटियामध्ये राहत होती. नवऱ्याला सांगितलं पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जायचं, याला वेगळाच आनंद नाही का. बाईनं पौर्णिमेच्या रात्री पाटी तयार केली, पुन्हा नवऱ्याला पाठीमध्ये बसवलं आणि पाठीमध्ये बसून त्या पतिव्रतेनं पतीला पाठीत बसून अरण्याचा मार्ग धरला. आणि पहिले दर्याखोऱ्यातून रस्ते होते, दर्याखोऱ्यातून एका ठिकाणी असं जागा होती आणि साधू महात्मा आहे ना तशा जागांमध्ये बसून नामचिंतन करायचे. एक संन्यासी साधू नामचिंतन करत होता. हा भाऊ पाठीमध्ये बसलेला पतिव्रता तिच्या नवऱ्याला घेऊन जात होती, पण याच्या मनात आनंद, आणि हा आनंदात जरा हात इकडे फेकत होता, पाय तिकडे फेकत होता. आनंदातच
तेवढ्यातच त्या साधू महात्म्याच्या शरीराला पायाचा स्पर्श झाला आणि ते नामचिंतनातून बाहेर आले. मला पाय कोणी लावला म्हणून. पाय लावला, माझं तप भंग केलं म्हणून त्या साधू महात्म्यानं त्या बाईला सांगितलं की या माणसानं मला स्पर्श केल्यामुळे माझं तप भंग झालं. मी संन्यासी साधू आहे, माझा याला शाप आहे, दिवसाचं किरण फुटता बरोबर हा मरेल. पतिव्रतेच्या डोळ्यात अश्रुबाई ग, दिवसाचं किरण फुटता बरोबर सूर्यनारायणाचं दर्शन झाल्याच्या नंतर माझा नवरा मरणारा, मग मी पतिव्रता काय कामाची. बाईनं सूर्यदेवाला आडवा हात केला. मी पण पतिव्रता आहे. साधूचा शाप खरा ठरतो की पतिव्रतेची भक्ती खरी ठरते. महाराज 3 दिवस आणि 3 रात्रपर्यंत सूर्यदेवाला आडवा हात करून ठेवला. 3 दिवस पर्यंत सूर्यदेव निघालाच नाही. पतिव्रतेची ताकद आहे. बरं तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. क्या बात है. 3 दिवस पर्यंत सूर्यदेवाला निघू देत नाही. सगळ्या देवादी देवांनी बसवलं सर्वांना मीटिंग मध्ये आणि सांगितलं अरे जर सूर्यदेव निघाले नाही तर जगच थांबणार आहे, काय करावं. मग रेणुका मातेला सांगितलं, कारण बाईचं बाई ऐकेल म्हणून रेणुका मातेला सांगितलं तुम्ही जाण त्या पतिव्रतेला काहीतरी सांगा ना, तिला हात खाली करायला सांगा. रेणुका देवी आली आणि त्या पतिव्रतेला सांगितलं बाई तू हात खाली कर, तुझा पती जरी मेला तरी जिवंत करण्याची जबाबदारी आमची आहे. पतिव्रतेनं हात खाली केला. सूर्यदेव बाहेर निघाले, दर्शन दिलं आणि सूर्याचे किरण जेव्हा त्या माणसावर पडले ना, त्या भिकारीवर महारोगीवर, तो मरण पावला. तो मरण पावला. पर भगवंतानं कानामध्ये मंत्र बोलून त्याला सजिवंत केलं, म्हणजे जिवंत केलेलं आहे. आता तो उठून बसला पण पतिव्रता एका कोपऱ्याला बसलेली होती. सगळे देवादिदेव सांगत होते बाई तुझा नवरा मेला पण जिवंत तर करून दिला ना, मग एवढी नाराज का ना, नाराज व्हायचं कारण सांग ना. तेव्हा बाईनं सांगितलं मी पतिव्रता आणि पतिव्रतेचे नियम आहेत की सकाळी उठल्याच्या नंतर रोज आंघोळ झाली पाहिजे, आंघोळ नंतर पतीची सेवा झाली पाहिजे, त्याच्यानंतर देवपूजा झाली पाहिजे. मी 3 दिवस बिना आंघोळीची, बिना पतीच्या सेवेची, बिना देवाच्या सेवेची हे 3 दिवसाचं पाप कुठं ठेवायचं. भगवंतानं सांगितलं बाई तू पतिव्रता आहे ना, तू 3 दिवस पतीची सेवा केली नाही, 3 दिवस देवाची सेवा केली नाही ना, तुझं 3 दिवसाचं पाप हे तुझ्या डोक्यावर नाही, भूतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावर बसेल. महिन्याला 3 दिवस त्या बाईला चालणार नाही, ते पाप बसेल तिच्या डोक्यावर. ही ताकद आहे ना, ही पतिव्रतेची माया हो. म्हणून बाईनं पतिव्रता राहणं गरजेचं. रामायण जर सांग ना 7 दिन मग कथा सरत नाही, 2 तास मग काय काय सांगेन माणूस, बरोबर आहे की नाही. पण नुसतं शॉर्टकट चाललंय आपलं. हो, नुसतं रामाचा जयघोष महिलांनी करायचा नाही, पुरुषांनी करायचा नाही, त्याच्या मागे आपल्याला घ्यायचं भरपूर आहे. अजून सांगू का, काही तरुणांना लाज वाटते. रामायणातून काय घ्यायचं अजून सांगू का. बापानं सांगावं बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागणार आहे. फिरून एकही क्वेश्चन नाही केला, एकही प्रश्न नाही केला. बाबा मला वनवासात का जावं लागणार आहे त्याचं कारण सांगता का, असं सुद्धा न विचारता बापानं सांगितलं रामा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल का. बस एका शब्दावर बापानं सांगितलं म्हणून 14 वर्षाच्या वनवासाला जाणारा राम आणि तो अयोध्येत बसला आणि त्याचा जयघोष आपण करतोय. म्हणून काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत दादा, शिकायच्या आहेत आपल्याला. रामायणामध्ये हेच शिकण्यासारखं नाही का. म्हणून नुसतं जयघोष करू नका, तर रामाचं आचरण सुद्धा आपण स्वतः आपल्या अंगीकारा असं म्हणतोय मी. असो आता थोडं अभंगाकडे वळूया. विठ्ठल बाबा या अभंगातून सांगतात जीवनामध्ये आपण जन्माला आलोय ना भैया, जन्माला आलोय तर काय करायचंय, आपुला तो एक देव करून घ्यावा. मग देव कोणता करायचा हे नाही सांगितलं, कोणताही करा पण एक देव आपुला असा करा. याच्यामध्ये काही लोकांचे प्रश्न असतात, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं विचार करतात. पण सांगू का तुम्हाला, पाणी जेव्हा समुद्राला मिळतं ना, ते नदीतलं असेल, नाल्यातलं असेल, गटारीतलं असेल, कुठलंही पाणी जाऊन कुठं पोचतं, समुद्राला जाऊन पोचतं. ठीक त्या युक्तीप्रमाणे भक्ती कोणतीही करा पण अंतकरणापासून करा, म्हणजे भगवंताला जाऊन पोहोचते. पण आपल्याला संत सांगू गेले तरी आपल्या मनावर परिवर्तन होत नाही. आपण संसारात एवढे वेळे झालोय ना बाबा, इतके वेळे झालोय, खोट्याच्या नादी लागलोय आपण. खऱ्याचा विसर पडला लोकांनी, खोट्याच्या नादात लागले. तुम्ही म्हणसान खोटं काय. एका पोराला बापानं सांगितलं भाऊ तुमसाठी पोरगी देखाल जाणं म्हणे, 28-29 वर्ष नाव झालं होता पोरगा, तुमसाठी पोरगी देखाल जाणं म्हणे. अहो बोल दुपारले सांग डोकामध्ये दिन भरती आजी तर सकाळी पोरदा काल जाणं शे, सकाळी पोरदा काल जाणं शे, सकाळी पोरदा काल जाणं शे. तसं करता करता रात्री झोपना पोर बी दकी होणार सपन मा. विचारच त्या होता डोकामा, पोर दे की होना, पोर दे की होना, पोरगा बी वय गे आले सपन मा. पोरग झोपेल होतं बाजूमा, बाई झोपेल होती या बाजूला, हाव झोपेल होता. बाई त्याला सांगे ओ माय पोऱ्याना हात दाबा जाय सरकाना, हाव थोडा सरकना सपन मा. पोऱ्याना हात दाबा जाय तताय सरकाना आको सरकना.
सर का ना ताता येईन इथला सर की घ्या दाबारते काल पडी ना तो समज नाही सपन होतं रे भाऊ. इथला येडावी जायचे आपण खोटा नांदमा. सगळं खोटं चाललंय नाही का. आणि खरं काय आहे सांगू का. खरं तर माझ्या भगवंतानं आपल्याला पाठवलंय कशासाठी याचं खरं आन्सर देतात माझे तुकोबाराय. कशासाठी